नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे आयबझेला. जर्मनीमध्ये दोन हे फेमस ठिकाण आहेत. त्यात एक आहे क्योनिगझे, दुसरा आहे एफझे. आपण आयबझेला चाललो आहे. मला खूप दिवसापासून इच्छा होती जायची. फायनली आज तो दिवस आलेला आहे. आम्ही 4 जण आहोत. माझा एक मित्र आहे नाशिकचा, तो पण आम्हाला जॉईन करणार आहे नंतर. सो बघूयात आज काय धमाल होते. लेट्स सी. सो ही आहे आजची आपली मंडळी. आज आहे एकदम सुंदर वातावरण. बघूयात आपण काय काय करतो. सो आलो आहे आम्ही आत्ता मॅकडीमध्ये. नवा मेनू आलेला दिसतोय. यांना भूक लागली आहे. तर फायनली आपण गार्मिशला पोचलो आहे. अजून आयबझेला जायचं आहे आपल्याला. इथून बस आहे अर्ध्या तासाची. खूप जास्त गर्दी होती. आमची पहिली ट्रेन मिस झाली. मिस म्हणजे आमच्या चुकीमुळे झाली. ट्रेन पूर्ण भरलेली होती आणि सध्या फुल जास्त वातावरण मस्त आहे. 25, 26, 30 डिग्री सेल्सिअस. प्रत्येक जणाला इकडे यायला आवडतं, कारण की आयबझे जसं मी बोललो होतो, वन ऑफ द फेमस एक हे आहे आपला लेक. तर तुम्हाला ही जागा आठवतच असेल. पण जेव्हा लास्ट इयर इकडे इन्सब्रुकला चाललो होतो तेव्हा हाच आपला लास्ट स्टॉप होता. याच्यानंतरच आपण पुढे गेलो होतो इन्सब्रुकला. सो समोर तुम्हाला जे आल्प्स दिसत आहे ते ऑस्ट्रियामध्ये जातात. तो खूप सुंदर असा आहे. आपल्याला पूर्ण बघायचंच आहे. आपण आता जाऊ. सगळ्यात पहिले इथे आपल्याला तिकीट काढावं लागणार आहे, कारण की इथे डीबी चालत नाही बससाठी. सो आपण आता तिकीट काढू. त्याची कॉस्ट आहे 12 युरो येऊन जाऊन. तर बघू आता जाऊया. बरेच जण थकलो आहे आम्ही, पण थोडा रेस्ट घेऊ आणि नेक्स्ट बसने आम्ही जाऊ. सो पुढे बघूयात काय काय आपल्याला बघायला भेटतं ते. आपण गार्मिशच्या HBFवर आलो आहे. हे आपली बस. तर मला माहीत नाही कितपत खरं आहे, पण मग मला माझा एक मित्र बोलला की इथे आपल्याला कॅश काढावी लागते. कॅशमध्ये सगळा व्यवहार होतो. जो ड्रायव्हर आहे त्याला कॅश द्यायची 12 युरो. तुम्हाला रिटर्न तिकीट देतो. तर बघूयात. मला तर मॅक्सिमम इथे इंडियनचं दिसू राहिले. लेट्स सी. तर आम्ही नेक्स्ट बसने चाललो आहे, कारण की मुलींची नखरे तुम्हाला माहितीच असतात. सॉरी टू से. तर ते गेलं आहे आवरायला कुठेतरी. तर आता आम्ही चाललो लिटलमध्ये. आम्हाला लागली भूक. तर मग आम्ही आता तर लिटलमध्ये काहीतरी घेऊ आम्ही खाण्यासाठी, क्रोसांट वगैरे आणि थोडे ड्रिंक्स, कारण की गरम खूप होतं आहे आज इकडे. सो बघूयात. माझा जो मित्र आहे तो पुढे गेला आहे. तो सांगत होता की खूप जास्त गरम आहे, खूप जास्त गर्दी आहे. तर त्या हिशोबाने आम्ही प्रिपेअर करतो आता. सो लेट्स सी. बस येते आहे. लाईन आत्तापासून लागलेली. फायनली आम्ही तिकीट काढलं आहे. सगळ्यात पहिले जवळपास 1 तासापासून आम्ही कडक उन्हामध्ये बसलेलो आहोत आणि फायनली आम्हाला तिकीट भेटलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. खूप जास्तच हेक्टिक आहे, पण बघूया. तो हे तिकीट आहे आपलं रिटर्नचं. फायनली खूप हॅपीनेस आहे आम्हाला, कारण की आम्ही सगळ्यात पहिले बसमध्ये चढलो आहे आणि आम्हाला मस्त बसायला जागा भेटली. बाहेर खूप गर्दी आहे. आता तिकीट आहे, पण माझा मित्र बोलला बरीच गर्दी. तर बघू काय होतं ते. आपण एफझेला पोचलो आहे, पण आपला जो लेक आहे, जो इम्पॉर्टंट लेक, आपल्याला तिकडे थोडं चालत जायचं आहे. तर आपण आता वॉकिंग करत चाललो आहे. माझा मित्र ऑलरेडी पुढे गेला आहे. त्याने लोकेशन पाठवलं आहे. तर बघूयात कुठे काय कसं करता येईल. त्या पोरींचं झालं की आम्ही निघू. त्यांचं ते फोटोशूट चालू आहे लेडीजपणा. सो बघूयात. थोडा सी पण खूप सुंदर आहे बघायचं तुम्हाला. हे बघा, ही एक एडपट आहे, शेंगोतोंडी, आणि हे दोघं. भरपूर ऑप्शन होते, पण आम्ही हा ऑप्शन चूज केला जायचा. एक सरळ रस्त्याचा होता. थोडा वॉकिंग करत चाललो आहे आम्ही, कारण की आम्हाला ग्रीनरी बघायची इकडची. सो तुम्हाला दिसत असेल हे इथे झुक स्पीड पण आहे. जर्मनीला टॉपेस्ट पॉईंट. जायचं होतं इकडे, पण आता पॉसिबल नाही आहे, कारण की थोडा वेळ नाही. आपण नंतर परत येऊच इकडे 100%, कारण की गार्मिश पण आपल्याला फिरायचं आहे आणि झुक स्पीड्सला पण जायचं आहे. सगळ्यात टॉप पॉईंट आहे जर्मनीतला. सो बघू. पण आता आपली मंजिल इकडे आहे. आपल्याला जायचं आहे इफ्झेला. सो दिस इज द मोमेंट ऑफ ट्रूथ. हे आहे इफ्झी. फनी पार्ट माहिती काय तुम्हाला? ह्या दोघींनी घातले आहे हिल्स. सगळे लोक बघून जात आहे आणि लिटरली जज करत आहे, कारण की तिथं ट्रेकिंग थोडीशी आणि ह्या हिल्स घालून चालत आहे. सो हे आहे ते इफ्झेचं लेक. हाच मेन स्पॉट आहे. इथं सगळे फोटो निघतात आणि
सगळ्यात फेमस लेकसाठी हा पार्ट आहे. सगळ्या जणांच्या मॅक्सिमम स्टोरीजमध्ये आणि तुम्ही गुगल केल्यानंतर हाच तुम्हाला दिसेल आणि दिसला जाईल. बाकीच्या गोष्टी पण आहेत, पण जसं की तुम्हाला बोललो इथे जुक स्पीड पण आहे ते वरच्या साईडला तिकडे. आपल्याला जायचं होतं तिकडे, प्लॅनमध्ये होतं, पण मग बस सगळ्या कॅन्सल झालेल्या होत्या. खूप जास्त गर्दी होती. प्रयत्न तर होता, पण आता वाजले 4:30. इथे थोडा वेळ जाईल आणि नंतर आपल्याला रिटर्नला पण ट्रेनला इश्यू येईल. म्हणून आजसाठी आपण इब्जेच फिरूयात. तर फायनली आमचं फोटोशूट झालं आहे आणि आता आम्ही थोडं बसून स्नॅक्स वगैरे खायचा विचार करतो आहे. प्लेस खूप छान आहे, खूपच क्वायट आणि पीसफुल. आता आमच्या बॅगा तर झाल्या तयार, काही जण आता पाण्यात उतरत आहे. आम्हाला चूक याची की आम्ही कपडे घेऊन येणार होतो, आम्हाला ॲक्च्युली आंघोळ करायची होती, पण आम्हाला वाटतं थंडी, कारण की आमच्या इकडे थंडी खूप होती, तर आम्हाला वाटतं इकडे पण असेल, पण इकडे एकदम ऑपोजिट आहे. इथे खूप जास्त गरमी आहे आणि आता असं वाटतं आहे की आम्ही कपडे का नाही आणले. बघू आता आम्ही स्नॅक्स वगैरे खाऊ, जो आम्ही लिडलमधून घेतला होता. बाकी बघूया. आमचं बदक प्रेम चालू आहे. कपल आहे, ती खूप खाऊ राहिली, ते बिचारा खाऊ देत नाही. म्हणजे पोरी आयुष्यामध्ये कसं असतात बघा तुम्ही. आता पाणी असो माणूस असो एकच गोष्ट आहे. फोटोशूट सगळं झालं आमचं प्रॉपरमध्ये एकदम. थोडा नाश्ता पण झाला, परत पिकनिक झाली. आमचा शिवम भाऊ खूप खुश आहे, त्याला नदी आणि पिकनिक फार आवडते. खूप मस्त वातावरण आहे, खूप भारी फोटो आले. माझे माहीत नाही कसे काय बघू, पण हा जो दिवस होता आजचा मस्त होता. खूप हेक्टिक गेला, कारण की ते बसने खूप त्रास दिला, पण ओव्हरऑल खूप छान जागा आहे. जसं तुम्हाला दिसतंय मागे हा टॉवरवरती जे दिसतंय, ही जुक स्पीडचंच लाईन आहे. इथून कंटिन्यू आता मी बघितल्या वरती, उसको क्या बोलते रे ऊपर जा रहा है, रोपवे जाऊ राहिला कंटिन्युअसली. आणि खाली येतोय आत्ता पण एक वरती चालला तिकडनं. जुक स्पीडला जायचं होतं आम्हाला, पण नशीब आमचं खराब, फक्त आईबजेच झालं आमचं. पण एनिवेज आपण इकडे 100% येणारच आहे पुन्हा एकदा, तेव्हा परत एकदा आपण इब्जेला व्हिजिटच मारू. आता आम्ही बघू काय करतो, पुढे निघायचाच प्लॅन आहे. लेट्स सी. Look at all of them. And then here he is. Typical boy men behavior. What's wrong with you? तर हे आहे जुक स्पीड्सचं टॉप ऑफ क्रियामणी. केबल्स तुम्हाला दिसत असतील, हे वरती जातात. इथून एंट्री आहे, तिकीट्स वगैरे घ्यायचं असतं, पण आत्ता ती वेळ नाही आहे. आपण नक्कीच जाऊया एक दिवस 100%, आणि मी तो ब्लॉग बनवेल 100%. आता मग बसकडे चाललो आहे, बघू. ही जी गर्दी आहे ही बससाठी थांबली आहे, आणि ते एका टायमाला एकच बस येते. आत्ता एक बस गेली, तिथे दिलं होतं की द बस इज फुल, म्हणजे बस पूर्ण फुल होती. आता आम्हाला डिफिकल्ट वाटतं, जर काही बस भेटली नाही तर आमचे पुढच्या कनेक्शनचे वांदे. तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. भयान गर्दी होती, पहिली बस तर आम्हाला भेटली नाही, नशिबाने दुसरी बस आलेली होती त्याच्यामुळे ती भेटली. खूप जास्त हेक्टिक होता, पण ठीक आहे. माझ्या परत एकदा बकेट लिस्टमधली अजून एक गोष्ट पूर्ण झाली. तर अशा प्रकारे आईबजे लेक जे खूप फेमस आहे ते फायनली कंप्लीट झालं आहे. आता आमची रवानगी होते घराकडे, आणि पुढचा प्रवास पण भयान डेंजर असणार आहे, कारण की कनेक्शन जरा इंटरेस्टिंग आहे, म्हणजे जसं रेग्युलर तसं नाही आहे. एनिवेज बघूयात. तर जायच्या आधी परत तुम्हाला दाखवतो मी. तर आपण हे बघितलं आज या अल्ज सगळ्या, आणि या पूर्ण आता ऑस्ट्रेलियापर्यंत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. मी नवनवीन व्हिडिओसोबत येत राहील. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत